नमस्कार. आज आम्ही आकाश पाटील यांच्या शेतावर आलेलो आहोत आणि मी स्वतः ती एक टेस्ट करून बघितली. तर आमच्या थोडीशी विचित्र गोष्ट लक्षात आली की याचा टीडीएस पण आपल्याला टीडीएस जो आहे तो आपल्याला 1500 पर्यंत मिळतोय. हा बघा, 151 गुणिले 10 म्हणजे हा टीडीएस हे आहे. आणि तुम्हाला एक फार महत्वाची गोष्ट सांगायची आहे, हे पाणी पिऊन बघितलं ना तर अक्षरशः सांगतो तुम्हाला की हे पाणी मी प्यायलो आत्ता, पुन्हा एकदा पितो. हे जवळजवळ एखादं साधं 400-500 पीपीचं पाणी आहे ना, तसं पाणी दिसतंय. आणि या ठिकाणी आकाश पाटलांनी काय केलंय की याच्यामधनं जे पाणी, जे वॉटर कनेक्शनला पाणी जातं, हे पुन्हा रिटर्न, हे बघा, हे या बोरवेलला जातं. या बोरवेलला यांनी इथे पुन्हा रिटर्न काढलाय. हे बघा, पुन्हा दाखवतो, तिकडून हा रिटर्न असा काढलाय. आणि आकाश साधारणपणे किती 1000 लिटर पाणी तासाला यातनं रिटर्न जातं अंदाजे? एक इंच चालू आहे. 1 इंच म्हणजे जर का इकडे 100% चाललंय, त्यातलं किती टक्के पाणी आपण रिटर्न टाकतो? 10 ते 15% पाणी रिटर्न जातं. आणि त्याचं पाण्याचं जे वागणं आहे ते इतकं सुंदर झालंय की या ठिकाणी यांनी कांदा पण काढलेला आहे. आणि एकेकाळी यांचा हा जो टीडीएस मीटर आता दाखवला, या टीडीएस मीटर वरती जवळजवळ 380 गुणिले 10 इथपर्यंत हा टीडीएस यायचा. एकेकाळी तो 865 पण आपण बघितलेला आहे. आणि त्याच वेळेला एक साधारणपणे या मशीनला आता बघा की या मशीनमध्ये इथे बोट दाखवतो त्याप्रमाणे हे मशीननं पाणी आलं, याच्यातनं हे रिटर्न गेलं. रिटर्न पाणी पुन्हा बोरवेलला जातं आणि त्याच्यामुळे त्या पाण्याची चव इतकी सुंदर झाली. आणि अतिशय विचित्र प्रकार दिसलाय की हार्डनेस 1500 येते आणि टीडीएस पण 1500 आहे. आता हे लॅबोरेटरीमध्ये चेक केल्याशिवाय काही माहिती पडणार नाही, कारण आपला जो मीटर आहे हा तेवढा किती उपयोगी पडेल माहित नाही. आणि त्याच्यानंतर मगाशी मी तुम्हाला जे दाखवलं तर त्यामध्ये ही बघा, ही जरा तुम्हाला झूम करून दाखवतो. ही जी बोरवेल आहे ही साधारणपणे ना 15 ते 16 फुटावरती आहे. आणि जसा यांचा टीडीएस कमी झालाय, एकेकाळी 3800 होता, तर तोच टीडीएस यांचा पण जवळजवळ 1500 ते 1600 पर्यंत खाली आलाय. हे त्यांच्याकडे आकाशकडे मीटर असल्यामुळे हे केलंय. तर अशा पद्धतीने आपण जे सारखं म्हणतोय की वॉटर कंडिशनरचं जे भविष्य आहे ते पूर्णपणे सर्क्युलेशन मध्ये आहे. तर त्या पद्धतीने आता बोरवेलला सर्क्युलेशन केलंय, विहिरीला तर चालूच आहे. आणि त्याच्यामुळे टीडीएस कमी होणं, जमिनीचा भुसभुशीतपणा. आकाश जरा जमीन किती भुसभुशीत दाखव जरा. हा बघा, एक मिनिट जरा झूम करतो. हा हा, एखादा डिकूळ वगैरे फोडून दाखवा. असं डिकूळ जे असतं ना, एकेकाळी 3800 टीडीएसचं पाणी पाजलेल्या जमिनीची इतका भुसभुशीतपणा वाढलाय असं आपल्याला म्हणता येईल. धन्यवाद.